प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. आज परत पुन्हा आजच्या ह्या प्रभुवारी आपणा सर्वांना अशा या माध्यमाच्या द्वारे भेटून आनंद होत आहे. आमचा प्रभू महान आहे आणि त्या परमेश्वराची आम्ही जिथे कुठे असू त्या ठिकाणी आम्ही त्या परमेश्वराला धन्यवाद देण्यासाठी, त्याची स्तुती करण्यासाठी आणि त्याला उंचावण्यासाठी आम्ही एकत्र जमलेलो आहोत. आणि म्हणून या प्रभुवारी त्याच्या या भक्तीमध्ये आपणा सर्वांचं प्रभूमध्ये हार्दिक स्वागत आहे. या आपण आजच्या मननाकडं आम्ही वळणार आहोत आणि आम्ही पाहणार आहोत. आम्ही आज विशेष करून आम्ही पाहणार आहोत यशया याचा 26वा अध्याय आणि वचन 20. मी आपणा सर्वांसाठी वाचतो. यशया याचा अध्याय 26 आणि वचन 20. चला माझ्या लोकांनो, आपापल्या खोल्यात जा, दारे लावून घ्या, क्रोधाचा झपाटा निघून जाईपर्यंत थोडा वेळ लपून राहा. कारण पहा, परमेश्वर पृथ्वीवरील रहिवाशांच्या पापास्तव शासन करावयास आपल्या स्थानातून निघाला आहे. शोषलेले रक्त पृथ्वी प्रगट करील, वधलेल्यास ती यापुढे झाकून ठेवावयाची नाही. हे देवाचं वचन आहे. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ थोर दयाघन आमच्या प्रभुदेवा, आज त्या येशूच्या नावामध्ये आम्ही सर्व तुझी विश्वासणारी लेकरं तुझ्या चरणाजवळ आलेलो असताना तू आम्हाला सहाय्य कर, मदत कर. आणि प्रभूजी, या वचनाद्वारे तू आम्हाला मार्गदर्शन कर, आम्हाशी बोल. आणि परमेश्वरा, या वचनाचे विपुल असे आशीर्वाद तू आम्हा प्रत्येकाला दे. पुढील वेळ आम्हा सर्वांचं जीवन आम्ही तुझ्या पवित्र हातात दे. प्रार्थना येशूच्या नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. प्रियांनो, सध्याच्या परिस्थितीला अनुसरून आज जर आम्ही पाहिलं तर या भूतलावर जे काही होत आहे ते खूपच भयप्रद आहे. आपण पाहतो की कोरोना व्हायरस सारख्या महामारीने संपूर्ण जगाला विळखा घातलेला आहे. अनेक लोक मृत्युमुखी पडत आहेत. सगळीकडे मृत्यूचा तांडव चाललेला आहे. अशा या परिस्थितीमध्ये पवित्र शास्त्राची एक घटना आम्हास काय आठवण करून देते ते आपण यावेळेस पाहूया. आणि देवाचं वचन आता जे आपण वाचलेलं आहे, यशया याचा 26वा अध्याय वचन 20 आणि 21मध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही माझ्या लोकांनो, आपापल्या खोलीत जा, दारे लावून घ्या, क्रोधाचा झपाटा निघून जाईस तो थोडा वेळ लपून राहा. आणि अशा ह्या परिस्थितीमध्ये देव आम्हाला काय मार्गदर्शन करू इच्छित आहे ते आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया. बायबलमध्ये एक घटना आहे, उत्पत्ती याचा 7वा अध्याय वचन 7 आणि वचन 16 ह्याकडं आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया. उत्पत्ती याचा 7वा अध्याय, उत्पत्ती 7 आणि वचन मी आपणासाठी ते वचन वाचतो. उत्पत्ती याचा 7वा अध्याय आणि वचन 7. हा जलाशय जवळ आला आहे, म्हणून नोहा आपले मुलगे, बायका व सुना यांना घेऊन तारवात केला. आणि पुढचं वचन आम्हाला काय सांगतं ते आपण पाहूया. वचन 16. वचन 16मध्ये म्हटलेलं आहे, देवाने नोहाला आज्ञा केल्याप्रमाणे सर्व देहधारी प्राण्यापैकी एक एक नर मादी आत गेली. मग परमेश्वराने त्याला आत बंद केले. मग परमेश्वराने त्याला आत बंद केले. हे देवाचं वचन आहे. आणि प्रियांनो, ही जी घटना ज्यावेळेस आम्ही नोहाच्या दिवसांकडं पाहतो, नोहाच्या दिवसांमध्ये ज्यावेळेस आम्हाला पाहाव्यास मिळतं, त्यावेळेस आम्हाला असं दिसतं की
नोहाच्या दिवसामध्ये देखील भयंकर अनिती वाढली होती, पाप वाढलं होतं आणि अशा पापी परिस्थितीमध्ये देव आता सगळ्यांचा नाश करणार होता. परंतु तो आपल्या प्रिय लोकांना वाचवू इच्छित होता आणि मग त्याने म्हटलेलं आहे की नोहाचं सर्व कुटुंब त्याने मध्ये घेतलं आणि असं म्हटलेलं आहे की मग परमेश्वराने त्याला आत बंद केले. परमेश्वराने त्याला आत बंद केले. ठीक आहे. आणि वाचलेल्या शास्त्राप्रमाणे आज अशा या परिस्थितीमध्ये यशायाचा 26वा अध्याय आणि वचन 20मध्ये आज देवाचं वचन नाही का या कोरोना महामारीमध्ये आम्हाला काय सांगतं की चला माझ्या लोकांनो आपापल्या खोल्यात जा, दारे लावून घ्या, क्रोधाचा झपाटा निघून जाईपर्यंत थोडा वेळ लपून राहा. देव आम्हाला देखील वाचू इच्छित आहे, त्याच्या लोकांना वाचू इच्छित आहे आणि देव त्याच्या लोकांना सांगत आहे की क्रोधाचा झपाटा निघून जाईपर्यंत लपून राहा. देव त्यांना वाचू इच्छितो आणि नोहाच्या काळात जे पाप वाढलं होतं त्यावेळेस देवाने त्यांचा नाश करायचं ठरवलं होतं. आणि आज देखील कदाचित ती परिस्थिती आहे की जगामध्ये अनैतिकता, पाप इतकं वाढलेलं आहे की आम्ही पाहतो की ही महामारी ही आलेली आहे आणि ह्या संपूर्ण पुष्कळांचा तो नाश होत आहे. त्या जिवंत देवाकडं कोणी पाहत नाही आहे. त्या जिवंत देवाकडं कोणी त्याची हाक ऐकून त्याच्याकडं जात नाही आहे, त्याला कोणी ओळखत नाही. आणि अशा ह्या प्रकारामध्ये आम्हाला देवाचं वचन आम्हाला सांगतं, त्याच्या लोकांना सांगतं. ठीक आहे. आम्ही त्याचे लेकरं आहोत, आम्ही त्याचे लोक आहोत आणि त्याने आम्हाला सांगितलं आहे की जा आपल्या खोल्यात जा, दारं बंद करून घ्या. आणि ज्यावेळेस आम्ही हा 21 दिवसाचा लॉकडाऊन पाहतो नाही का, आम्हाला घरात राहण्यासाठी सांगितलेलं आहे. कशासाठी? आमचा बचाव होण्यासाठी. या महामारीपासून आम्ही आमचा बचाव करून घ्यावा नाही का. आणि ज्यावेळेस आम्ही पाहतो की ही आमच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि पवित्र शास्त्र आम्हाला शिकवतं की अधिकारी कुठून आहे? अधिकारी देवाकडून आहे. आणि ही देवाकडची आज्ञा परत आम्हाला झालेली आहे की जा आपापल्या खोलीत जा आणि दरवाजे लावून घ्या आणि क्रोधाचा झपाटा निघून जाऊस तर थोडा वेळ लपून राहा. ठीक आहे. आम्हाला आमची सुरक्षा करून घ्यायची आहे. आणि उत्पत्ती याचा 6वा अध्याय आणि वचन 5 ते 8मध्ये देखील आम्ही 6वा अध्याय वचन 5 आणि नंतर 8 ते 9 वचनामध्ये पाहिलं तर पृथ्वीवर मानवाची दुष्टाई फार आहे. त्यांच्या मनात येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात हे परमेश्वराने पाहिले. परंतु नोहावर परमेश्वराची कृपा होती. नोहा त्या पिढीतील लोकांमध्ये नीतिमान व सात्विक मनुष्य होता आणि नोहा देवाबरोबर चालला, असं देवाच्या वचनामध्ये सांगितलेलं आहे. पहा त्या परिस्थितीमध्ये देखील, त्या घटनेमध्ये देखील आम्ही पाहतो की नोहाच्या दिवसामध्ये अत्यंत भयंकर लोकांच्या मनात येणाऱ्या कल्पना एकसारख्या दुष्ट होत्या, एकसारखं पाप त्या ठिकाणी वाढत होतं. आणि नोहा मात्र असं म्हटलेलं आहे की तो देवाबरोबर चालत होता. आणि म्हणून प्रियांनो, आजच्या ह्या परिस्थितीमध्ये देवाला नीतिमान आणि सात्विक व देवाबरोबर चालणाऱ्यांची गरज आहे. अशा या परिस्थितीमध्ये देव त्याच्या लेकरांकडून ती अपेक्षा करत आहे की त्यांनी सात्विकपणे जीवन जगावं, त्यांनी नीतिमत्वाचं जीवन जगावं आणि त्यांनी माझ्याबरोबर चालावं. ही देवाची इच्छा त्याच्या लेकरांबरोबर त्याच्या लेकरांसाठी आहे आणि आम्हासाठीची ती इच्छा आम्हाला या ठिकाणी पाहावयास मिळते. आणि म्हणून उत्पत्ती याचा 7वा अध्याय आणि वचन 16मध्ये म्हटलेलं आहे की नोहा आणि त्याचे कुटुंब तारवात गेले आणि परमेश्वराने त्याला आत बंद केले. ठीक आहे. त्याला आत परमेश्वराने बंद केलेले आहे. मग आम्ही पाहतो की 40 दिवस 40 रात्र पाऊस पडला आणि तो त्यामध्ये बंद होता. आज देखील आम्ही 21 दिवसासाठी लॉकडाऊन झालेला आहे नाही का आमचं, 21 दिवसासाठी. आणि सर्व पापिष्ट प्रजा, देवाच्या इच्छेने न चालणारे, देवाने
ते नष्ट केले. ठीक आहे. देवाच्या इच्छेप्रमाणे न चालणारे, पापामध्ये चालणारे, पापामध्ये जीवन जगणारे देवाने त्या काळी त्यांना नष्ट केलेलं आहे. आणि बघा आम्हाला पहिले पेत्र त्याचं उदाहरण आम्हाला पाहावयास मिळतं. पहिले पेत्र याचा 3रा अध्याय आणि वचन 20मध्ये म्हटलेलं आहे की हे आत्मे पूर्वी नोहाच्या दिवसात तारू तयार होत असताना देव सहन करत वाट पाहत होता व व त्यांनी देवाची आज्ञा अवमानली. ठीक आहे. अशा अशा ह्या लोकांनी देवाची आज्ञा आम्ही पाहतो की अवमानलेली आहे आणि त्यांचा नाश त्या ठिकाणी झालेला आहे. आणि इफिस्करास पत्र 2रा अध्याय आणि 1 ते 3 वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी आमचं देखील जुन्या जीवनाबद्दल त्या ठिकाणी आम्हास पाहावयास मिळतं. त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की आम्ही आमच्या पातकात मृत होतो, दैहिक वासनांना अनुसरून आम्ही वागत असो आणि देहाच्या वासनाच्या इच्छेप्रमाणे आम्ही करत होतो आणि इतरांप्रमाणे आम्ही क्रोधाची प्रजा होतो. ठीक आहे. आम्ही इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो. पण प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेमुळं, प्रभू येशू ख्रिस्ताच्या त्या बलिदानामुळं आणि त्याने दिलेल्या तारणामुळं आज आम्ही सुरक्षित आहोत. आज आम्ही परमेश्वराने देवाने आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठायी ते वाचवलेलं आहे. आम्हाला क्रोधाच्या प्रजेपासून आम्हाला दूर केलेलं आहे आणि त्याचे पुत्र आणि कन्या म्हणून नोहासारखं आमचा त्याने सांभाळ संरक्षण केलेलं आहे. आणि नोहाप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देव आमचा आश्रय आणि आमचा दुर्ग असा आहे आणि त्याच्यावर आमचा भाव आहे. ठीक आहे. देवाने ती अभिवचनं आम्हाला दिलेली आहे. तो आमचा सांभाळ आणि संरक्षण करू इच्छित आहे आणि त्याचे हे अभिवचनं आम्हास पाहावयास मिळतात आणि तो आम्हाला वाचू इच्छित आहे आणि तो आमचं संरक्षण आहे असं या ठिकाणी शास्त्रवचनाची अभिवचनं आम्हाला पाहावयास मिळतात. स्तोत्र 91 आणि 1 ते 6 वचनामध्ये सुंदररित्या देवाचे वचनं आम्हाला काय सांगतात ते आपण थोडक्यात पाहूया. स्तोत्र 91 आणि 1 ते 6 वचनामध्ये बघा देवाच्या वचनाने आम्हाला काय सांगितलेलं आहे. जो परात्पराच्या गुप्तस्थली वसतो तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतो. तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवितो. कारण तो पारध्याच्या पाशापासून, घातक मरीपासून तुझा बचाव करेल. तो तुझ्यावर पाखर घालील, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे. रात्रीच्या समयीचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी ह्यांची तुला भीती वाटणार नाही. ठीक आहे. आम्हाला यांची भीती वाटणार नाही. आणि इथं म्हटलेलं आहे की आम्ही परात्पराच्या गुप्तस्थली आम्ही वसतो आणि सर्व समर्थाच्या सावलीत आम्ही राहतो. त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला ते सर्व समर्थाची सावली ही लाभलेली आहे. आणि प्रियांनो, तो आमचा विश्वास आहे की परमेश्वराला आम्ही आमचा आश्रय, आमचा दुर्ग असे म्हणतो आणि तोच आमचा देव, त्याच्यावर आम्ही भाव ठेवलेला आहे. आणि म्हणून तो आम्हाला सर्व या घातक मरीपासून, या भयंकर अशा वातावरणापासून, मरीपासून तो आमचा बचाव करू इच्छित आहे. आणि हे संरक्षणाचे वचनं त्याने आम्हाला दिलेले आहे. आणि म्हणून आम्हाला एकांतात जायचं आहे आणि त्या प्रभूला थोडा वेळ ते धन्यवाद द्यायचा आहे. आणि ह्या एकांतवासामध्ये प्रभूसंगती आम्हाला हितगुज करायचं आहे. आमच्या प्रभूसंगती आम्हाला बोलायचं आहे. मत्तयाचा 6वा अध्याय आणि वचन 6मध्ये नाही का असं म्हटलेलं आहे की देवाच्या ठायी म्हणजे तो आम्हास दुर्ग, तो आमचा आश्रय आणि दुर्ग असा आहे. आणि तो आश्रय आणि दुर्ग आम्हाला कसा शोधायचा आहे, या ठिकाणी मत्तयाचा 6वा अध्याय आणि वचन 6मध्ये म्हटलेलं आहे. तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला उघडपणे तिचे प्रतिफळ देईल. ठीक आहे. बघा,
प्रभूजवळ जाण्याचा उत्तम आणि सुंदर असा मार्ग आम्हाला या ठिकाणी सांगितलेला आहे. आम्हाला ह्या वचनाने ते सुंदरसं एक गुज आम्हाला या ठिकाणी प्रगट केलेलं आहे, नाही का? ह्या एकांतवासामध्ये आम्ही स्वतःला बंदिस्त करून घेतलेलं आहे आणि ह्या बंदिस्त स्थितीमध्ये काय करावं, तर हे आम्हाला शास्त्रवचन आम्हाला मार्गदर्शन करत आहे त्या त्या सुंदरशा परिस्थितीमध्ये, नाही का? मत्तेयाचा 6वा अध्याय वचन 6मध्ये, नाही का, त्या दुर्गाच्या त्या आश्रयस्थानी आम्हाला कसं जायचं आहे, तो आश्रय आम्हाला कसा शोधायचा आहे, तो प्रार्थनेद्वारे आम्हाला प्रार्थना करायच्या आहेत. सतत सतत प्रार्थनेमध्ये राहायचं आहे आणि प्रार्थनेमध्ये राहून आम्हाला, नाही का, त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की तू आपलं दरवाजा बंद कर, खोली बंद कर आणि प्रार्थना कर, नाही का? ज्यावेळेस आम्ही स्वतःला बंदिस्त करतो, आम्ही एकांतवासामध्ये येतो, त्यावेळेस आम्ही आमच्या प्रभूसंगती हितगुज करावा, आमच्या प्रभूसंगती आम्ही बोलावं, आमच्या प्रभूसंगती, आमच्या परमेश्वरासंगती आम्ही वेळ घालवावा, ही आमच्या प्रभूची इच्छा आहे, ठीक आहे? आणि म्हणून आम्हाला शास्त्रवचन सांगत आहे मत्तेय याचा 6वा अध्याय आणि वचन 6मध्ये, तू काय कर, तू आपल्या खोलीत जा, दार लावून घे आणि प्रार्थना कर. प्रियांनो, आज आम्हाला ह्या 21 दिवसामध्ये, लॉकडाऊनच्या 21 दिवसामध्ये आम्हाला स्वतःला बंदिस्त करायचं आहे आणि आम्हाला त्या प्रार्थना सतत आणि सतत करायच्या आहेत. जगासाठी, इतरांसाठी, आपल्या प्रदेशासाठी, आपल्या राज्यासाठी, आपल्या लोकांसाठी आम्हाला प्रार्थना करायच्या आहेत, कारण जग महामारीने पछाडलेलं आहे आणि अशा ह्या परिस्थितीमध्ये आमच्या प्रार्थनांची गरज आहे. आम्ही आमच्या देशासाठी प्रार्थना करूया, आमच्या लोकांसाठी प्रार्थना करूया, आमच्या परिसरासाठी प्रार्थना करूया, आमच्या राज्यासाठी प्रार्थना करूया की ह्या महामारीपासून प्रभूने आम्हाला वाचवावं, आम्हाला सांभाळावं आणि ती सुरक्षा द्यावी. कारण सुरक्षित राहण्याचं, बंदिस्त राहण्याचं कारण आम्हाला या ठिकाणी समजलेलं आहे, नाही का? प्रभूच्या सानिध्यामध्ये जसं नोहाला देवाने वाचवण्यासाठी त्याला बंदिस्त केलेलं आहे, आम्हाला देखील वाचवण्यासाठी हे लॉकडाऊन 26 दिवस हे आम्हाला आज लाभलेले आहे. या समयी आम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताचे आमचे दरवाजे, आमचं घर बंद करून आम्हाला प्रार्थना करायची आहे आणि या प्रार्थना प्रियांनो आम्हाला या महामारीपासून आमचं संरक्षण करणार आहे. आणि प्रभूचं अभिवचन आमच्या जवळ आहेच, नाही का? तो आमचा आश्रय आहे, तो आमचं सामर्थ्य आहे आणि तो आम्हाला या सर्व या महामारीपासून तो आम्हाला सांभाळणार आहे. आणि म्हणून या प्रियांनो ह्या दिवसाचा आम्ही सदुपयोग करूया. आम्ही एकांतात असताना, आम्ही स्वतःला बंद करून घेतलं असताना आम्ही त्या प्रभूला धन्यवाद देऊया, त्याची प्रार्थना करूया त्याच्या चांगुलपणासाठी की त्याने आम्हाला वाचवलेलं आहे, त्याने आमचं संरक्षण व्हावं म्हणून त्याने आम्हाला बंदिस्त केलेलं आहे आणि या बंदिस्त वातावरणामध्ये सतत आम्हाला त्याच्याशी बोलायचं आहे, ठीक आहे? आम्हाला मत्तेय 6:6मध्ये म्हटलेलं आहे, जेव्हा जेव्हा तू प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा, दार लावून घे आणि आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर. या आम्ही आमच्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना करूया, स्वतःला बंदिस्त करूया आणि असा हा आमच्या वेळेचा सदुपयोग करून हे जे दिवस आहे ते आम्ही घालूया. कारण यशायाचा 26वा अध्यायामध्ये आणि 20व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, चला माझ्या लोकांनो, आपापल्या खोल्यात जा, दारे लावून घ्या, क्रोधाचा झपाटा निघून जाईपर्यंत थोडा वेळ लपून राहा, ठीक आहे? आणि मग सर्व गेल्यानंतर निश्चितच देवबाप आम्हाला आशीर्वादित करणार आहे आणि देवबाप त्याच्या योजनेसंबंधाने तो आम्हाला आमचा उपयोग तो करणार आहे आणि आम्हाला तो सांभाळणार आहे. त्या परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. त्याचं आपलं जीवन, आपला परिवार त्याच्या पवित्र हातामध्ये आपण समर्पित करूया, कारण तो आम्हाला सांभाळू इच्छित आहे, कारण तो आमचं संरक्षण करू इच्छित आहे आणि म्हणून आपण स्वतःला बंदिस्त करू आणि देवाच्या सानिध्यात होईल तितकं राहण्याचा प्रयत्न करूया. परमेश्वर आपणा सर्वांस विपुल असा आशीर्वाद देव. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ थोर दयाघन आमच्या प्रभुदेवा, आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो, तुला आबा आणि बापा म्हणून हाक मारतो. प्रभूजी, या समयासाठी, या वेळेसाठी परमेश्वरा, तुझ्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही खोल्यात जा, आपले दरवाजे लावून घ्या
आणि क्रोधाचा झपाटा निघून जाईपर्यंत थोडा वेळ लपून राहा. होय परमेश्वरा, आम्ही मध्यस्थ असताना, बंदिस्त असताना प्रभूजी आमची प्रार्थना आहे, या 21 दिवसामध्ये, या संचारबंदीच्या काळामध्ये तू आम्हाला विशेष सहाय्य कर, मदत कर. प्रभूजी, आम्ही या सर्व परिस्थितीमध्ये आम्ही तुझी प्रार्थना करावी, आम्ही तुझ्याकडं पाहावं, कारण तुझं वचन आहे की ज्या वेळेस तुम्ही प्रार्थना करता आपल्या खोलीत जा, दरवाजे लावून घ्या आणि आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना करा. होय परमेश्वरा, आज आम्ही सर्व त्या परिस्थितीमध्ये आहोत. आम्ही स्वतःला बंदिस्त करून घेतलेलं आहे आणि परमेश्वरा, ही तुझी योजना आहे, कारण तू आपल्या प्रिय लोकांचं संरक्षण करू इच्छितोस, त्यांना तू वाचवू इच्छितोस. होय परमेश्वरा, आज जे लोक या महामारीने मरत आहेत, प्रभूजी आमची प्रार्थना आहे, हे जे सर्वात पापाची महामारी जी आहे, जी लोकांना अजून समजलेली नाही, परमेश्वरा त्यांनी ती ओळखावी, त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडं पाहावं, त्या शरणस्थानाजवळ यावं, त्या परमेश्वराचा, प्रभू येशू ख्रिस्ताचा आश्रय त्यांनी धरावा, त्याच्यावर त्यांनी भाव ठेवावा आणि त्याला आपला प्रभू आणि परमेश्वर त्यांनी पत्करावं. म्हणून परमेश्वरा, त्यांची अंतःकरणं, मन परमेश्वरा तू उघड आणि या महामारीच्या दिवसामध्ये त्यांना या ख्रिस्ताचं सत्य प्रगट होऊ दे की तोच आमचा उद्धारक प्रभू आहे, तोच आम्हाला वाचवणार आहे, तोच आमचं तारण करणार आहे. हे सत्य परमेश्वरा या जगापुढं परमेश्वरा तू प्रगट होऊ दे, समजू दे. हेच आम्ही तुझ्या चरणी आग्रहाची, कळकळीची प्रार्थना करीत आहोत. आणि परमेश्वरा, नोहाप्रमाणे ज्याप्रमाणे तू आमचं संरक्षण केलेलं आहे त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे, त्यासाठी देखील आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे मनापासून आभार मानतो. आणि परमेश्वरा, या संचारबंदीमध्ये, या एकांतवासामध्ये आम्ही सतत तुझी प्रार्थना करावी, तुझ्याशी हितगुज करावं आणि तुझ्या सानिध्यामध्ये रमावं. म्हणून परमेश्वरा, तू आम्हाला अधिकाने अधिक सहाय्य कर, कृपा पुरव. सर्व तुझ्या विश्वासणाऱ्या लेकरांना तू उत्तम असं आरोग्य लाभू दे. सर्व आमच्या मंडळीला परमेश्वरा तू चालव, सांभाळ आणि आशीर्वाद दे. हेच आम्ही तुझ्या चरणी आग्रहाची, कळकळीची प्रार्थना करीत आहोत. पुढील वेळ आम्हा सर्वांचं जीवन आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये समर्पित करीत प्रार्थना येशू आमचा तारणारा याच्या पवित्र नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणासरून सोडले आहे तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर, देवाच्या या सर्व लेकरांबरोबर, परिवाराबरोबर, देवाचे सर्व आशीर्वाद, आनंद आणि संपूर्ण आरोग्यासह आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. परमेश्वर आपणा सर्वांस विपुल असा आशीर्वाद देव.